संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. आपले श्वास हे आता नॉर्मल झालेले आहेत. ब्रीदिंग हे नॉर्मल झालेलं आहे. वेगवेगळे विचार येऊ द्या. विचारांचं काम आहे येणं, विचारांचं काम आहे जाणं. आपल्याला फक्त द्रष्टा म्हणून तो विचार बघायचा आहे. त्या विचारांसोबत वाहवत जायचं नाही. या ठिकाणी आपण गायडेड मेडिटेशन करत आहात. ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील त्या फॉलो करायच्या आहेत. स्वतःला ओपन करायचं आहे, अनुमती द्यायची आहे, त्या एनर्जीचा स्वीकार करायचा आहे. लक्ष द्यायचं आहे आपल्या सहस्रार चक्रावर. या दिव्य ब्रह्मांडातून ही रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. एक ही पांढरी शुभ्र रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. तिचा स्वीकार करा. ते व्हायब्रेशन्स फील करा. सहस्रार चक्रावर व्हायब्रेशन फील करायचे आहे आणि बघायचं आहे जे पण काही निगेटिव्ह विचार आहेत ते कळत असतील न कळत असतील, कुणाही बद्दल असतील, कुठल्याही कारणाने असतील, असे निगेटिव्ह थॉट्स, असे नकारात्मक विचार ही रेकी शक्ती तिच्या सोबत पुढे 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 घेऊन जात आहे. सहस्रार चक्रामधून आतल्या चक्रामध्ये आणि क्रमाक्रमाने मूलाधार चक्रापर्यंत आपण येणार आहोत. ही रेकी शक्ती आता तिच्या सोबत हे निगेटिव्ह थॉट्स डीपर 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 अतिशय खोलवर घेऊन जात आहे. अनुमती द्यायची आहे या रेकी शक्तीला. तुमचे सगळे निगेटिव्ह विचार ही आता काढून टाकत आहोत. या निगेटिव्ह विचारांमुळे तुमचे चक्र डिस्बॅलन्स होत आहे. तुमचं चांगल्या कामात, चांगल्या विचारांकडे लक्ष जाऊ शकत नाही आहे. बीपीचा त्रास असेल, कुठल्याही प्रकारचे मानसिक भावनिक विचार असतील, मनात काहीही गोंधळ असतील, डोकं दुखणं असेल, हेअर फॉल होणं असेल, मायग्रेन असेल, हे सगळे निगेटिव्ह विचार, मानसिक आजार, शारीरिक आजार, भावनिक आजार ही रेकी शक्ती सगळे खरबडून काढून टाकते आहे. तिला अनुमती द्यायची आहे तुमच्या सहस्रार चक्रातून हे सगळे विकार, आजार काढून टाकण्याचे. एक लक्षात घ्या, तुमच्या शरीराला कुठलाच आजार नाहीये. एक लक्षात घ्या, तुमच्या शरीराला कुठलाच आजार नाहीये. जो काही आजार आहे तो मानसिक आहे. तुमच्या मानसिकतेमध्ये आहे, तुमच्या विचारांमध्ये आहे. तुमच्या विचारांमध्ये तो आजार इतका मोठा झाला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन, त्याची प्रतिमा तुमच्या शरीरावरती जाणवते आहे, पण वास्तव ते नाहीये. तुमच्या शरीराला कुठलाच आजार, कुठलंच दुखणं नाहीये. जे काही आहे ते तुमच्या विचारांमध्ये आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती आज तुमचे सर्व प्रकारचे नकारात्मक विचार, या सर्व नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्हाला बीपीचा त्रास असेल, काही तुमचं डोकं दुखणं, हे संपूर्ण पुढे घेऊन जाते आहे, पुढे घेऊन जाते आहे, अतिशय खोलवर घेऊन जाते आहे. तिला अनुमती द्या. आता बघा, ही रेकी शक्ती तिने तुमच्या आतल्या चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. तुमचं डोकं, तुमचं मेंदू, तुमच्या मेंदूतल्या सगळ्या पेशी
ज्या कमकुवत झालेल्या आहेत, ज्या बिघडलेल्या आहेत, त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तुम्ही जास्तीपणे अट्रॅक्ट करत आहात, ती सगळी निगेटिव्ह एनर्जी, त्या कमकुवत झालेल्या पेशी ही रेकी शक्ती काढून टाकते आहे. तुमचे डोळे, तुमचे कान, नाक आणि त्याच्याशी संबंधित काही दुखणं असेल, तुम्हाला नंबरचा चष्मा असेल, तुमचे डोळे चुळचुळत असेल, जळजळ होत असेल, तुमचा कान ठणकत असेल, काही असेल, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास असेल, तुम्हाला सर्दी झाली असेल, तुमचा घसा भरला असेल, हे सगळं ही रेकी शक्ती तिच्या सोबत पुढे वाहून घेऊन जाते आहे. तिला अनुमती द्या. सगळी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आज्ञा चक्रातून, सहस्रार चक्रातून निगेटिव्ह एनर्जी सगळी निघून गेलेली आहे आणि अतिशय खरबडून ती पुढच्या चक्रामध्ये घेऊन जात आहे रेकी शक्ती. तिला अनुमती द्यायची आहे. इथून पुढे तुम्हाला तुमच्या विशुद्ध चक्रामध्ये प्रवेश करायचा आहे, बघायचं आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे तुमच्या विशुद्ध चक्रावर. त्या ठिकाणी आहे तुमच्या थायरॉइडच्या ग्रंथी, तुमचा घसा, फुफ्फुस. असं काय झालं आहे तुमच्या विशुद्ध चक्रामध्ये की ज्यामुळे तुम्ही चांगला संवाद साधू शकत नाही आहात, ज्यामुळे तुम्हाला फरक घेता येत नाहीये, तुमची मानसिक आणि भावनिक कोंडी होते आहे, तुमचं थायरॉइड इम्बॅलन्स होत आहे, तुम्हाला फ्रस्ट्रेशन होत आहे, तुमची दंतपंक्ती, तुमच्या दातांमधली काही ठळक असेल, तुमचं काही कॅनल असेल, एखाद्या दाताला कीड लागली असेल, तुमच्या जिभेचे काही प्रॉब्लेम असतील, घशाचे काही दुखणे असतील, हे सगळी निगेटिव्ह एनर्जी ही रेकी शक्ती अतिशय खोलवर तिच्या सोबत घेऊन जाते आहे. तुमचं विशुद्ध चक्र हे पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे. जी पण काही नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी होती, ज्याचे लक्षणं तुम्हाला शारीरिक लेवलला जाणवत होते, सगळी निगेटिव्ह एनर्जी ह्या रेकी शक्तीने स्वतः सोबत घेतलेली आहे आणि ती पुढे जाते आहे. बघायचं आहे तुमचं हृदय चक्र, तुमचं अनाहत चक्र, छातीच्या पिंजऱ्याच्या मधोमध हृदय चक्र. तिथे तुमच्या भावना असतील, ज्या अनावर होत असतील, ज्या भावनांमुळे तुमचे इतर सगळे चक्र डिसबॅलन्स झालेले आहेत. तुम्ही कुणावरही निस्वार्थ प्रेम करू शकत नाही, तुम्ही कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. कुणीतरी तुम्हाला फसवलं आहे, कुणीतरी तुमचा अपमान केलेला आहे, तुमच्या मनात कुणाचा तरी बदला घेण्याची भावना आहे, राग आहे, चिंता आहे, ईर्ष्या आहे, सगळ्या नकारात्मक भावना, सगळ्या नकारात्मक ऊर्जा ही रेकी शक्ती तिच्या सोबत घेऊन जाते आहे, खरवडून काढून टाकते आहे. तुमचं अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र हे स्वच्छ करते आहे. तिथे बघायचं आहे संपूर्ण स्वच्छता झालेली आहे. तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यामध्ये जी काही बाधा आहे, तुमच्या हृदयाचे ठोके सुरळीत व्यवस्थित पडण्यामध्ये जी काही बाधा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, जे विचार आहेत, ज्या भावना आहेत, जे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होऊ देत नाही, तुम्हाला कुणावर विश्वास ठेवू देत नाही, तुम्हाला कुणावर प्रेम करू देत नाही, अनकंडिशनल लव, कुठल्याही अटीशिवाय प्रेम करू देत नाही, ह्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा रेकी शक्तीने खरवडून काढून टाकलेल्या आहे आणि ती आपल्या सोबत पुढे अतिशय खोलवर घेऊन जात आहे. पुढच्या प्रवासाला ही रेकी शक्ती निघालेली आहे आणि तिला अनुमती द्यायची आहे. तुमच्या मणिपूर चक्रामध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमच्या नाभीच्या 3 ते 4 बोटावरती, तुमच्या पोटामध्ये, ज्या ठिकाणी आहे मणिपूर चक्र. कुठलेही तुमचे आतड्यांचे आजार असतील, लहान आतडे, मोठे आतडे, पचन संस्थेशी संबंधित असेल, ऍसिडिटी होत असेल, गॅसेस होत असतील, तुम्हाला पुरेसा आत्मविश्वास नसेल, स्टेज डेअरिंग नसेल, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज गेलेलं असेल, बदल्याची भावना असेल, कुणीही येऊन तुमचा अपमान करत असेल, तुम्हाला सारखं अपयश येत असेल, तुम्हाला जर जेवणात हे खाल्लं की त्रास होतो, याची ॲलर्जी आहे, असं काही असेल, तुमचं ओटीपोट दुखत असेल, तुमची कमर, पाठ दुखत असेल, ह्या सगळ्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत
ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती तिच्या सोबत खरवडून काढून घेऊन जाते आहे, खरवडून काढून घेऊन जाते आहे. अतिशय खोलवर पुढेही घेऊन जाते आहे. आणि तुमचं मणिपूर चक्र अतिशय स्वच्छ झालेलं आहे. तिथे आता कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह एनर्जी शिल्लक राहिलेली नाहीये. तिथून पुढे लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या स्वादिष्टान चक्रावर, जे चक्र आहे आपल्या नाभी चक्राच्या 3 ते 4 बोट खाली, ज्या ठिकाणी तुमचे प्रजनन संस्था आहे, मूत्राशय आहे, गर्भाशय आहे. तुमचे पिरियड्स रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, गर्भधारणेमधील काही प्रॉब्लेम्स असतील, आध्यात्मिक सिद्धीची बाधा असेल, मूत्राशयाचा गर्भाशयाचा आजार, पीसीओडी, पीसीओएस, युरिन इन्फेक्शन, किडनी मधला काही आजार, हे सगळी दुखणी, सगळे नकारात्मक विचार ज्यामुळे तुम्ही तुमच्या भौतिक सुखामध्ये बाधा निर्माण करत आहात, ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे, तुमच्याकडे जे काही भौतिक सुख आहे त्याचा उपभोग तुम्हाला घेऊ देत नाहीये, ही सगळी निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा खरवडून रेखी शक्ती तिच्या सोबत पुढे घेऊन जाते आहे. अतिशय खरवडून ती तिथून मुळासकट काढून टाकते आहे. तुमच्या स्वादिष्टान चक्रामधून सगळी निगेटिव्ह एनर्जी, सगळे निगेटिव्ह विचार हे मुळासकट काढून टाकले जात आहेत, मुळासकट काढून टाकले जात. तिथून पुढे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमच्या या रेखी शक्तीला अतिशय सहजतेने प्रवेश करू द्यायचा आहे तुमच्या मूलाधार चक्रामध्ये. मूलाधार चक्र स्त्रियांच्या बीजकोशाच्या इथे, जिथे जेनेटिकल ऑर्गन आहेत, माकड हाडाचा शेवटचा भाग, ज्या ठिकाणी आपल्या भौतिक सुखामध्ये बाधा निर्माण होते आहे, आपलेच निगेटिव्ह विचार आपल्याला आहे त्या सुखाचा उपभोग घेऊ देत नाही आहेत. आपली इम्युनिटी पॉवर ही कमी झालेली आहे, आपल्यामध्ये फॉर्मनेस नाही, आपली कार्यकुशलता कमी झालेली आहे, आपल्याला हाडांचे वेगवेगळे त्रास होत आहेत, आपले विचार अतिशय निगेटिव्ह झालेले आहेत. तर अशी सगळ्या प्रकारची निगेटिव्ह एनर्जी जी आपल्या सुखामध्ये बाधा निर्माण करते आहे, ती शरीर लेवलची असेल, मन लेवलची असेल, भावनिक लेवलची असेल, जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक स्तरावर, ती कायम स्वरूपी खरवडून काढून टाकली जात आहे. आणि तुमचं हे मूलाधार चक्र स्वच्छ केलं आहे. अतिशय खरवडून रेखी शक्तीने इथे स्वच्छता केलेली आहे, सगळी निगेटिव्ह एनर्जी काढून टाकलेली आहे, सगळी निगेटिव्ह एनर्जी मुळासकट काढून टाकलेली आहे. आणि ही रेखी शक्ती आता पुढे प्रवेश करते आहे. तिला तुमच्या जांघेचे जोड, पोटऱ्या इथे प्रवेश करू द्यायचा आहे. तुमचं पायाचं दुखणं असेल, जांघेतल्या हाडांचं दुखणं असेल, पोटऱ्यांमध्ये काही दुखणं असेल, मांड्यांमध्ये काही दुखणं असेल, तुमचे गुडघे, गुडघ्याच्या वाट्यात, तुमचे पाय तुम्हाला उठू बसू देत नसतील, जास्ती वेळ उभं राहून काम केलं तर पाय दुखत असतील, तुमचे पाय, तुमचा अँकल, घोटा, तुमचा तळ पाय, पायाची दाही बोट, अगदी प्रत्येक ठिकाणाहून ती निगेटिव्ह एनर्जी खरवडून ओढून ही रेखी शक्ती पुढे घेऊन जाते आहे. तिला अनुमती द्यायची आहे. तुमच्या सहस्रार चक्रापासून, तुमच्या डोक्यावरच्या केसापासून पूर्ण खरवडून ही प्रत्येक चक्रातून एनर्जी खाली ओढली जाते. तुमच्या सहस्रार चक्रापासून अगदी तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत, तुमच्या जांघेपासून, पोटऱ्यांपासून, मांडीपासून, गुडघे, घोटा, तळपाय, सगळीकडून ही एनर्जी अतिशय खरवडून ही रेखी शक्ती पुढे घेऊन जाते आहे. बघायचं आहे, एक मोठा दगड आहे, एक मोठा दगड आहे आणि तुमच्या तळपायातून एक उष्णता, एक निगेटिव्ह काळी एनर्जी जी निघते आहे, ती एका मोठ्या दगडाला बांधली गेलेली आहे. एक प्रचंड भला मोठा दगड आहे, काळाशार दगड तो झालेला आहे. तुमची सगळी निगेटिव्ह एनर्जी त्या दगडाने स्वीकारलेली आहे. आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये अतिशय खोलवर, डीपर, अतिशय खोलवर ही निगेटिव्ह एनर्जी पृथ्वीच्या भूगर्भात गेलेली आहे, अतिशय खोलवर गेलेली आहे. आणि तिथे जाऊन प्रचंड जोरात ती आदळलेली आहे. ही निगेटिव्ह एनर्जी तिथे आदळलेली आहे आणि तिथून मोठा ब्लास्ट झालेला आहे,
मोठा प्रचंड मोठा ब्लास्ट झालेला आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीचं रूपांतर तिथे झालेलं आहे. ह्या निगेटिव्ह एनर्जीचं जे रूपांतरण आहे ते पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये झालेलं आहे. दिव्य असा प्रकाश परावर्तित होताना बघायचा आहे. दिव्य असा प्रकाश परावर्तित होताना बघायचा आहे. बघा, एक सुंदर लाल रंगाचा प्रकाश, 4 पाकळ्यांचं एक छानसं फूल लाल रंगाचं ते तिथून तुमच्या तळपायातून येत आहे. तुमचे तळपाय, तुमचे 10 बोट त्यानं ते हील करत आहे. छान सुखद अनुभव देत आहे. तो दिव्य प्रकाश तुम्हाला सुखद अनुभव देतो आहे. अतिशय हलके हलके झालेले आहेत तुमचे पाय. तुम्हाला वाटेल तेव्हा, वाटेल तिथे तुम्ही कितीही वेळ धावू शकतात, पळू शकतात, उड्या मारू शकतात. अतिशय हलकं हलकं तुम्ही फील करत आहात. तुमच्या मांड्या, तुमच्या पोटऱ्या, तुमचे गुडघे, तुमच्या जांघेचे गोड या सर्वात हा लाल प्रकाश प्रवाहित होत होत तुमच्या मूलाधार चक्रामध्ये आलेला आहे. तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि तुम्हाला तिथे एक बॅलन्स एनर्जी मिळालेली आहे, ज्यामुळे तुमचे पिरियड्स रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स असतील, हार्मोनल इश्यू असतील, न्यूरेन इन्फेक्शन असेल, पीसीओडी असेल, तुमचे जेनेटिकल ऑर्गन मध्ये काही समस्या असतील, तर हे सर्व बॅलन्स झालेलं आहे. दिव्य असा लाल रंगाच्या प्रकाशामध्ये 4 पाकळ्यांचं फूल उघडायचं आहे आणि अतिशय तुम्हाला तिथे शांत, मोकळं, रिलॅक्स वाटत आहे, हलकं वाटत आहे. सगळ्या समस्या ज्या मन लेवलच्या होत्या, शरीर लेवलच्या होत्या, भावनिक होत्या, त्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत आणि आर्थिक समृद्धी तुम्ही आता आकर्षित करू शकत आहात. आर्थिक समृद्धीचं केंद्र आहे मूलाधार चक्र. त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असल्यामुळे तुमच्या आर्थिक समृद्धीत बाधा होती, पण ती बाधा आता कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. तुमच्यामध्ये धैर्य आलेलं आहे, धाडस आलेलं आहे, ठामपणा आहे, पेशन्स आहे. तुमचे सगळे हाड, शरीरातील सगळे हाड आता परफेक्ट आहेत. संपूर्ण आरोग्य त्या हाडांचं आहे. दणकट आहेत, बळकट आहेत तुमचे हाड. आर्थिक समृद्धी तुम्ही आकर्षित केली आहे. जी समृद्धी, जे भौतिक सुख आता तुमच्याकडे आहे, तुमच्या घरात आहे, त्यामध्ये तुम्ही सुखी आहात, समाधानी आहात, तुम्ही त्याचा आनंद उपभोगू शकत आहात. आणि आता या दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्तीला अनुमती द्यायची आहे तुमचं मूलाधार चक्र हील करण्याची. आपल्याला बीज मंत्राचं उच्चारण 3 वेळेला करायचं आहे. दीर्घ उच्चारण करायचं आहे. आपल्या बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट झाले पाहिजे. लम, ललसुनाचा आणि आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा पुढच्या प्रवासाला निघाली आहे. तुमचं स्वादिष्टान चक्र, नाभी चक्राच्या 3 ते 4 बोट खाली बघायचं आहे. त्या ठिकाणी केशरी रंगाचा दिव्य प्रकाश, 6 पाकळ्यांचं सुंदर असं केशरी रंगाचं फूल. आणि या प्रकाशामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपले जे जेनेटिकल ऑर्गन्स आहेत, आपले पीसीओडीचे काही प्रॉब्लेम असतील, पिरियड्सचे काही प्रॉब्लेम असतील, आपलं पोट, प्रजनन संस्था, गर्भाशय, मूत्राशय, ते अतिशय हेल्दी आहे. संपूर्ण आरोग्य त्याला प्राप्त झालेलं आहे. आपलं कमर, आपलं माकड हाड, आपलं संपूर्ण मणका आपल्याला बघायचं आहे अतिशय व्यवस्थित आहे. संपूर्ण प्रोसेसेस सहजतेने घ्यायची आहेत. तुम्ही जेवढं सहजतेने घ्याल ती एनर्जी तुम्हाला फील होईल. संपूर्ण प्रोसेस आपल्याला सहजतेने घ्यायची आहे. एक दिव्य असा केशरी रंगाचा प्रकाश आपल्याला तिथे बघायचा आहे, ज्या ठिकाणी आपले
आतडे आहेत, लहान आतडे, मोठे आतडे, आपलं पोट आहे, आपलं गर्भाशय आहे, आपलं मूत्राशय आहे, हे अतिशय आरोग्य संपन्न आहे. ते त्यांचं कार्य अतिशय सुंदर पद्धतीने, अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्यांचं कार्य ते पार पाडू शकत आहे. त्यामुळे आपलं स्वादिष्टान चक्र हे पूर्णपणे बॅलन्स आहे. स्वादिष्टान चक्र बॅलन्स झाल्यामुळे तुम्ही आनंदी आहात, उल्हासित आहात, प्रफुल्लित आहात, शांत आहात. तो दिव्य असा केशरी रंगाचा प्रकाश आपल्याला अनुभवायचा आहे. ते व्हायब्रेशन आपल्याला अनुभवायचे आहेत आणि तिथून पुढे आपल्याला या बीज मंत्राचं दीर्घ उच्चारण करायचं आहे. बीज मंत्राचं दीर्घ उच्चारण करून आपल्याला ते व्हायब्रेशन फील करायचे आहेत. तुम्ही सुद्धा ते करायचं आहे. आता रेकी शक्तीला अनुमती द्यायची आहे. तिथून वर नाभी चक्राच्या 3 ते 4 बोटावरती मणिपूर चक्रामध्ये या रेकी शक्तीने प्रवेश केलेला आहे. 10 पाकळ्यांचं दिव्य पिवळ्या रंगाचं फूल आपल्याला बघायचं आहे. पिवळ्या रंगाचा प्रकाश तिथे आपल्याला बघायचा आहे. चेहऱ्यावर सुंदर तेज आहे. शरीरावरची कांती ही तेजस्वी झालेली आहे. मणिपूर चक्रामध्ये आपल्याला दिव्य पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसतो आहे. आपलं चक्र क्लीन झालेलं आहे, क्रॅक झालेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आत्मविश्वास आहे, आपल्याला आत्मविश्वास आहे, स्टेज डेअरिंग आहे, स्वतःची अक्कल हुशारी आहे. म्हणजे स्वतःकडे ज्या स्किल्स आहेत ते वापरण्याचं शहाणपण आहे. कुठे कधी कसे वापरावे याचं शहाणपण आपल्याकडे आहे. आपण आनंदी आहात. आपली पचन संस्था छान काम करते आहे. त्यामुळे ऍसिडिटी, गॅसेस, अपचन अशा समस्या आपल्यापासून कायमस्वरूपी दूर पळालेल्या आहेत. कायमस्वरूपी दूर पळालेल्या आहेत. तुमच्या शरीरावर कुठेही काही दुखणं असेल, वेदना असतील, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तिथे फील होताना, बरं होताना, उपचार होताना आपल्याला बघायचं आहे. बघायचं आहे ते कुठलं आपलं हील होत आहे, तिथे व्हायब्रेशन फील करायचे आहे. आणि आपल्याला बीज मंत्र मणिपूर चक्राचा बीज मंत्र याचं दीर्घ उच्चारण करायचं आहे. फील करायचा आहे तो पिवळ्या रंगाचा दिव्य प्रकाश. आणि तिथून पुढे या रेखी शक्तीला आपल्या हृदय चक्रामध्ये प्रवेश करण्याची अनुमती द्यायची आहे. हिरव्या रंगाचा प्रकाश आपल्याला बघायचा आहे. 12 पाकळ्यांचं हिरव्या रंगाचा फूल आपल्याला बघायचंय, दिव्य प्रकाश बघायचा आहे. आणि या ठिकाणी बघायचं आहे की आपण विश्वास ठेवू शकत आहोत. आपण निसर्गावर, या सृष्टीवर, या सृष्टीमधल्या प्रत्येक सजीवावर, निर्जीवावर निस्वार्थ प्रेम करू शकत आहोत. निस्वार्थ प्रेमाची भावना आपल्यामध्ये आलेली आहे, निर्माण झालेली आहे, ज्यामुळे आपल्या श्रद्धा आणि भक्ती यामध्ये विकास होत आहे आणि आत्मिक शांती, सुख, समाधान आपल्याला लाभत आहे. आपलं हृदय चक्र हील होताना बघायचं आहे. आपण इमोशनली स्ट्रॉंग झालेले आहोत. भावनिक दृष्ट्या आपण मजबूत झालेले आहोत. आपल्यामध्ये सहजता आलेली आहे.
आणि आपल्याला आता या दिव्य अशा हिरव्या रंगाच्या प्रकाशात बीज मंत्र यज्ञाचा असं देखील उच्चारण करायचं आहे. या बघत राहायचा आहे तो दिव्य असा हिरव्या रंगाचा प्रकाश, ते 12 पाकळ्यांचं हिरव्या रंगाचं फूल, तो दिव्य प्रकाश बघायचा आहे. आणि बघायचं आहे की आपण सर्वांवर निस्वार्थ प्रेम करू शकत आहोत. जेवढं प्रेम आपण सर्वांवर करत आहोत निस्वार्थपणे, तेवढंच प्रेम आपल्याला सुद्धा मिळत आहे. प्रत्येक नात्यामधून मिळत आहे, प्रत्येक वस्तूमधून मिळत आहे, प्रत्येक घटनेमधून, परिस्थितीमधून मिळत आहे. आणि तिथून पुढे या रेखी शक्तीला आपल्या विशुद्ध चक्रामध्ये प्रवेश करू द्यायचा आहे, अनुमती द्यायची आहे, सहजतेने घ्यायचं आहे. आणि फिक्कट निळ्या रंगाचं 16 पाकळ्यांचं फूल आपल्याला बघायचं आहे, दिव्य असा प्रकाश बघायचा आहे. आता आपलं विशुद्ध चक्र हे बॅलन्स झाल्यामुळे आपण छानपैकी सुसंवाद साधू शकत आहोत. आपण निस्वार्थ होऊन खरे बोलू शकत आहोत. आपण प्रार्थना करू शकत आहोत. आपल्या दातांशी संबंधित काही समस्या असतील तर त्या क्लीन झालेल्या आहेत. आपला थायरॉइड असेल तर तो बॅलन्स झालेला आहे. आपल्याला आपल्या चांगल्या इच्छा बोलून दाखवता येत आहेत. आपण छान सुसंवाद साधू शकत आहोत. दिव्य असा फिक्कट निळ्या रंगाचा प्रकाश बघायचा आहे आणि विशुद्ध चक्राचा बीज मंत्र याचं दिव्य उच्चारण करायचं आहे. तुम्ही सुद्धा उच्चारण करायचं आहे, ते व्हायब्रेशन फील करायचे आहे. फिक्कट असा निळ्या रंगाचा तो दिव्य प्रकाश बघायचा आहे. बघायचं आहे खूप दिवस झाले अशा काही आपल्या इच्छा होत्या ज्या आपण बोलून दाखवू शकत नव्हतो. आपल्याला सुसंवाद साधायचा होता पण आपल्याला अडचणी येत होत्या. सुसंवाद आपण साधू शकत नव्हतो. आपण खरं बोलू शकत नव्हतो. आपण आपल्या भावना, आपले ताणतणाव आपण बोलून व्यक्त करू शकत नव्हतो, मोकळं होऊ शकत नव्हतो. आज आपल्याला बघायचं आहे आपलं शुद्ध चक्र पूर्णपणे बॅलन्स झालेलं आहे. इथून पुढे या रेखी शक्तीला अनुमती द्यायची आहे आपल्या आज्ञा चक्रामध्ये प्रवेश करण्यासाठी. आपल्या आज्ञा चक्रामध्ये दोन्ही भुवयांच्या मधोमध आपल्याला डार्क निळ्या रंगाचा प्रकाश बघायचा आहे आणि बघायचं आहे आपला मेंदू, आपलं मेंदूतील पेशी वाटप हे अतिशय हेल्दी आहे. आपण जास्तीत जास्त आध्यात्मिक शक्ती स्वीकारू शकत आहोत. आपण ज्ञान स्वीकारू शकत आहोत आणि जे ज्ञान, ज्या आध्यात्मिक शक्ती आपण स्वीकारत आहोत त्याचा पुरेपूर सदुपयोग आपण आपल्या व्यावहारिक आयुष्यात करत आहोत. आपल्या व्यावहारिक आयुष्यात आपण त्याचा वापर केल्यामुळे आपलं आयुष्य हे खूपच सुंदर झालेलं आहे, सहज झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. आपली दूरदृष्टी ही वाढलेली आहे.
आपण गुरुची आराधना करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्यासाठी मार्ग मोकळे झालेले आहेत. आपल्याला गती प्राप्त झालेली आहे. आणि आज्ञाचक्राचा बीज मंत्र याचं दीर्घ उच्चारण करायचं आहे 3 वेळेला. दिव्य असा गर्द निळ्या रंगाचा प्रकाश आपल्याला बघायचा आहे. आणि तिथून पुढे आपल्याला या रेखी शक्तीला अनुमती द्यायची आहे पुढच्या चक्रामध्ये, सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करण्याची. या सहस्रार चक्रामध्ये आपल्याला दिव्य असा जांभळ्या रंगाचा प्रकाश बघायचा आहे आणि हजारो पाकळ्या असणारं फूल बघायचं आहे जांभळ्या रंगाचं. तो दिव्य प्रकाश बघायचा आहे. आणि जास्तीत जास्त आपण सकारात्मक विचार करत आहोत, सकारात्मक बोलत आहोत, सकारात्मक ऐकत आहोत, सकारात्मक वाचत आहोत. आणि त्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य हे सुखी, समाधानी, आनंदी झालेलं आहे. सकारात्मक ऊर्जांचं जे केंद्र आहे ते आहे सहस्रार चक्र. तिथून आपण या सर्व शक्ती स्वीकारत आहोत. दिव्य ब्रह्मांडाची रेखी शक्ती स्वीकारत आहोत. ब्रह्मांडाची ही कॉस्मिक एनर्जी स्वीकारत आहोत. आणि त्यामुळे आपल्या कामात फोकस वाढलेला आहे. सर्व चांगल्या गोष्टींवर आपण फोकस करू शकत आहोत. आपलं मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य अतिशय स्वस्त, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त झालेलं आहे. आपले आता 7ही चक्र बॅलन्स झालेले आहेत. 7ही चक्र बॅलन्स झाल्यामुळे संपूर्ण आयुष्य बॅलन्स झालेलं आहे. सकारात्मक ऊर्जा स्वीकारल्यामुळे आपलं आयुष्य हे सोपं, सहज, सुंदर झालेलं आहे. आणि आता आपल्याला तो दिव्य असा जांभळ्या रंगाचा प्रकाश बघत, सहस्र पाकळ्यांचं फूल बघत, बीज मंत्र ओमचं 3 वेळेला दीर्घ उच्चारण करायचं आहे. प्रत्येकाने करायचं आहे. बघायचा आहे हा गर्द निळा प्रकाश आपले 7ही चक्र आता पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेले आहे, हील झालेले आहे. आणि आता ह्या प्रत्येक चक्राचा जो रंग आहे तो एका इंद्रधनुष्याप्रमाणे तुमच्या ऑराभोवती आलेला आहे. तुमच्या ऑराभोवती हे 7 चक्रांचं इंद्रधनुष्य बघायचं आहे. रंगीबिरंगी आयुष्य तुमचं झालेलं आहे. तुमचा ऑरा हा रंगीबिरंगी झालेला आहे. 7 चक्रांचं इंद्रधनुष्य त्याचे रंग तुमच्या ऑरामध्ये बघायचे आहेत.
तुमचा ऑरा आता स्ट्रॉंग पॉझिटिव्ह झालेला आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही अधिकाधिक सकारात्मक विचार आकर्षित करत आहात, सकारात्मक व्यक्ती आकर्षित करत आहात, सकारात्मक घटना आकर्षित करत आहात. तुम्ही पॉझिटिव्हिटीचं चुंबक मॅग्नेट झालेले आहात. इथून पुढे तुमच्या संपूर्ण आयुष्यात जो प्रत्येक क्षण आहे तो पॉझिटिव्हिटीने, सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण आहे. अनेक संधी तुम्ही आकर्षित करत आहात. हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख देत आहे, संपूर्ण समाधान देत आहे, संपूर्ण आरोग्य आणि संपूर्ण शांतता देत आहे, संपूर्ण आनंद देत आहे. त्याचा स्वीकार करायचा आहे, सहजतेने स्वीकार करायचा आहे. तो सुंदर असं 7 रंगांचं इंद्रधनुष्य आपल्या ऑराभोवती आपल्याला बघायचं आहे आणि परिपूर्ण झाल्याची अनुभूती घ्यायची आहे, परिपूर्ण झाल्याची अनुभूती घ्यायची आहे. सातही चक्र बॅलन्स झाल्याची अनुभूती घ्यायची आहे. सातही चक्र बॅलन्स झाल्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य बॅलन्स आहे, संपूर्ण आयुष्य बॅलन्स आहे. या सर्वोच्च पॉझिटिव्ह एनर्जीचा स्वीकार करायचा आहे. या सर्वोच्च पॉझिटिव्ह एनर्जीचा सहजतेने स्वीकार करायचा आहे. संपूर्ण शांतता, संपूर्ण लक्ष या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. स्वतःचा वेळ घेत दोन्ही हातांचं दर्शन करायचं आहे. तुमच्या निर्माण करायची आहे. डोळे उघडायला काही करायची नाहीये. स्वतःच्या ऑराभोवती 7 रंगांचं दिव्य असं इंद्रधनुष्य बघायचं आहे. सुंदर प्रकाश बघायचा आहे. स्वतःचा वेळ घेऊन आपण डोळे उघडायचे आहेत.
सगळ्यांनी. कोणी कोणी केलं मेडिटेशन, कोणाची चुळबुळ सुरू होती. जास्ती वेळ बसायची सवय नसते ना आपल्याला. काही काही जणींची चुळबुळ सुरू होती. पाय गेले, मुंग्या आल्या. येस, म्हणून आधी सूचना दिलेल्या असतात की सहजतेने घ्या. ओके, जेवढं ताठ बसाल तेवढं ते कंबरपाठ दुखत नाही आणि आपल्याला सवय नसते इतका वेळ शांत बसायची, मेडिटेशन करायची. त्याच्यामुळे थोडी थोडी चुळबुळ होते काहींची. ओके, अजून कुणाला काय अनुभव आला? कुणाला छान वाटलं, रिलॅक्स वाटलं? काही शरीरावरचं दुखणं तुम्हाला म्हटलं होतं की फोकस करा. ओके, 2 हँड रेज झाले. एक मैथिलीताई, ओके बोला. दुसरं कोण आहे? मला ना सारखं मध्ये मध्ये असं डावीकडे खेचलं जात होतं आणि मग इतक्या जोरात उजवीकडे ढकललं जात होतं. असं चक्कर आल्यासारखं मध्ये मध्ये खूप जाणवत होतं आणि जेव्हा तुम्ही ते व्हायब्रेशन्स हे करत होता त्यावेळेला तर जास्तच ती एनर्जी जाणवत होती की आपल्याला पूर्ण ती उजव्या साईडला खेचतीये, तू माझ्या बरोबरच चल, ते खूप जाणवत होतं आणि डोकं जड झालं होतं. तर हे म्हणजे की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशी ती खेचल्यासारखी असावी असा माझा अंदाज आहे. चुकी का बरोबर आहे ते तुम्ही सांगा फक्त. इथे ना चूक किंवा बरोबर, योग्य अयोग्य असं काहीच नसतं. हो नाही असं काहीच नसतं. आपण आता एका स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहोत. ओके, सो आज तुमचं 7 चक्रांचं क्लिन्झिंगचं मेडिटेशन आपण घेतलं. म्हणजे मी गाइडेड मेडिटेशन करताना मी तुम्हाला स्वतः रेकी हिलिंग दिलं. आता एवढ्या सगळ्यांशी माझी एनर्जी कनेक्ट झाल्यामुळे मला पण मध्ये थोडंसं हे झालं. मग नंतर मी आता स्वतः परत प्रोटेक्शन घेतलं, ऑरा क्लीन केला आधी. आधी तर तुम्हाला मेडिटेशन झाल्यानंतर कॉर्ड कट केली सगळ्यांसोबत. कॉर्ड कट केल्यानंतर प्रोटेक्शन घेतलं, ऑरा क्लीन केला, मग प्रोटेक्शन घेतलं. आता मला ठीक वाटतंय, है ना? सो एका वेळेला जरी मी ग्रँड मास्टर आहे, पण खूप जण तुम्ही आहात. जरी मी सकाळी प्रोटेक्शन घेतलेलं असतं, सेल्फ हिलिंग असतं, पण रोज इतक्या लोकांना भेटणं, इतक्या लोकांशी कनेक्ट होणं, त्यांच्या भावना समजून घेणं, ती प्रचंड एनर्जी असते, है ना? तर आपल्याला काय होतं, इथे एनर्जी जाणवते. इथे बरोबर चूक हे काही नसतं. ती एनर्जी असते. तर इतका तुमचं अशी खरवडून ती एनर्जी काढली. आता काही ग्रँड मास्टर नाही, मास्टर हिलरचे लोक आहेत. आता 2-3 जण मला स्क्रीनवर दिसतायत. तर त्यांना माहिती सेकंड लेव्हलमध्ये आपण हे डिस्टन्स हिलिंग शिकवतो, की तुमच्या चक्रांमधनं, तुमच्या मनातनं, शरीरातनं, आत्म्यामधून अशी निगेटिव्ह एनर्जी खरवडून काढली जाते. तर हे होतं. तर काही लोकांना ती जाणवते, काही लोकांना नाही जाणवत, है ना? कारण तेच की आपल्याला एवढा वेळ बसायची सवय नसते ना. जेवढं ऍक्सेप्टन्स मध्ये तुम्ही बसाल, रिसिव्हिंग मोडमध्ये, तेवढं ते छान अनुभूती देऊन जातं. अदरवाईज कुठेतरी चुळचुळ होतं. पण ती एनर्जी जाणवते. तर ती जे होतं ना, सगळी क्लिनिंग चालू होती. प्रत्येक चक्रामध्ये जे अवयव आहेत, त्याच्याशी संबंधित शारीरिक दुखणं, मानसिक दुखणं आणि भावनिक दुखणं याचं क्लिनिंग आपण केलं. तर तुम्हाला ते जाणवलं ते छान आहे, की निगेटिव्हिटी निघत होती, कुठेतरी पॉझिटिव्हिटी भरली जात होती. ओके, अजून कुणाला अनुभव शेअर करायचा आहे आजचं? अर्चना ताई बोला. मॅम आता जे आपण चक्र केलं, समजा आपण म्हणतो तिचा त्रास आणि एक मिनिट. अर्चना मानकस, तुम्ही माईक बंद करा. अर्चना क्षीरसागर, तुम्ही बोला. आता आपण जे म्हटले की प्रत्येक चक्रावर वेगवेगळं काम केलं जातं, जसं अनाहत चक्र म्हणजे बीपीचा त्रास वगैरे जे तुम्ही सांगितलं नाही का, तसं शुगर साठी काय आहे, कोणत्या चक्र आपण ऍक्टिव्हेट करायला लागेल? ते उद्या घेणार आहोत आपण. त्याच्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी पाठवल्या. ओके, चालेल. ग्रुपला तुम्हाला ऍड केलेलं आहे, म्हणजे मी लिंक दिली होती की तुम्ही जॉईन व्हा. सगळेजण जॉईन झालेले नव्हते. तर रेकी लेव्हल 1चा एक वेगळा ग्रुप केलाय. त्यामध्ये ज्यांची दीक्षा झाली असे लोक आहेत आणि तिथे नोट्स दिलेल्या आहेत. तर त्या नोट्स तुम्ही प्रिंट काढायच्या आहेत, वाचायच्या आहेत.
तिथे इन डिटेल अजून तुम्हाला कळेल. ओके. काही नोट्स मराठीत आहेत, काही हिंदीमध्ये आहेत आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर उद्या थोडंसं चर्चा आपण करणार आहोत, की प्रत्येक चक्रामध्ये आजार दिलेला आहे. ओके. आणि चक्र दिलेलं आहे. मग त्या चक्रावर काम करायचं आणि डेली प्रॅक्टिस हे आपण उद्या बघणार आहोत. ओके. आजचा काय अनुभव तुमचा? मला जेव्हा तुम्ही सहस्त्र चक्रावरून हे करत होता तेव्हा जे ब्रह्मांडाच्या तिथं गोल फिरतं ना, तसं असं डोकं ऑटोमॅटिकली मला असं जाणवत होतं की गोल काहीतरी साईडला फिरते नाही का. सहस्त्रधर चक्र. छान. बोला अर्चना मार्गदर्श. हॅपी मॉर्निंग मॅडम. हॅपी मॉर्निंग. आज मला छान वाटलं, म्हणजे पाठ जी माझी दुखत होती, मला बसायला येत नाही असं सरळ, पण मी आज पूर्ण म्हणजे बिलकुल न हलता बसू शकली. जे मला सरळ न सपोर्ट घेत बसता येत नाही बिलकुल, म्हणजे मानेचा त्रास असल्यामुळे, पण मी आज छान बसले, बिलकुल सुद्धा हलले नाही आणि मेडिटेशन पूर्ण माझं छान झालं. खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. हे मेडिटेशन रोज करायचं आहे ना? आणि हे रोज करायचं. सेल्फ हिलिंग आहे. उद्या एक्सप्लेन करते की नक्की काय काय करायचं. नाही, पण आता जे तुम्ही मेडिटेशन घेतलं तर त्याची ऑडिओ तुम्ही देणार आहे का? म्हणजे ते ऐकून त्याच्या बरोबर आम्ही करणार असं. चालेल, आपण पण थँक्यू. आता रेकॉर्ड केलं आहे आणि मागच्या रेकॉर्डिंग आहे युट्यूबला. नाही, फक्त मेडिटेशनचं आहे आहे आहे. म्हणजे ते पूर्ण क्लास ऐकण्यापेक्षा फक्त मेडिटेशन लावून तेवढंच फक्त केलं ना. ते तिथून थोडंसं पुढे जायचं आणि एक 15 दिवसात तुम्हाला आहे ना माईक बंद करायचं. ओके. आणि ते जे हिलिंग हे पाणी चार्ज करायचं वगैरे त्याचे जे तुमचे हे आहे ना ऑडिओ, ती पण म्हणजे मिळाली तर. सगळं मिळणार आहे. तर आता इथे आपण दुसऱ्यांना पण बोलायला चान्स देऊया. ओके, थँक्यू. येस, द्वारका मावशी बोला. माईक सुरू करा. माईक बंद आहे तुमचं. आजचं मेडिटेशन खूप छान झालं माझं नेहमीपेक्षा. आणि उजव्या पायाला मुंग्या आल्या आणि थोडं थंडावा बी जाणवला आणि काही सेकंदापुरतं मी जसं काही मांडी घालून असं काहीतरी वरती सरकते का असं थोडंसं जाणवलं. पण नंतर पाय जड झाल्यावर थोडं चलबिचल सुरू झाली. मग तेव्हापासून मग थोडंसं ध्यान विचलित होऊन गेलं माझं. पण खूप छान झालं. खूप छान वाटते. सुवर्णाताई बोला. हँड रेस केलाय तुम्ही सुवर्णाताई. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग बोला. हा, आज मला पूर्ण अंगाला मुंग्या येऊन घाम फुटला होता आणि जसं मी सहस्राचं हे केलं तेव्हा वरून असा फोकस धबधबा आल्यासारखं झालं आणि आतून खूप असं मन हे झालं होतं चलबिचल आणि पूर्ण शरीरालाच घाम मुंग्या येऊन घाम फुटला होता. आणि बाकी प्रमाणे स्वामी समर्थ, गणपती, देवी अशी समोर दिसल्या. आणि जे तुम्ही म्हणालात ना, ते नाभी चक्र, खालचं नाभी चक्राच्या खाली मणिचक्र, त्याला हात ठेवल्यावर जे माझ्या व्याधी होत्या त्या थोड्याफार प्रमाणात कमी वाटतायत. ओके, चला, सगळ्यांना काही ना काही जाणवलेलं आहे. हो. माईक बंद करा. अजून ज्योतिताई, नीता शहा. स्वामी ओम नमस्कार ताई.
मी म्हंटल मी रोजच खूपच बोलते, म्हंटल आज आता बाकीच्यांचा आधी होऊन द्यावं. आज थोडस काय झालं, मला सुरुवातीचं बरचसं गेलं माझं, एक 5-10 मिनिटाचं उडबस झाली माझी, लाईट गेली 3दा, खूप डिस्टर्ब झाले. पण नंतरचं आत्ताचं मेडिटेशन खूपच सुंदर झालं, अप्रतिम. म्हणजे मी नेहमीच्या मोडमध्येच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं म्हणजे की जे आपण तो मला आता दिवस आठवत नाही, आपण कुठल्या दिवशी केलं होतं की हे ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन घेतलं होतं नाही का, पूर्ण निगेटिव्हिटी जाऊन, मला वाटतं आपल्या दीक्षेचा तो दिवस असेल. मी तुम्हाला म्हटलं की मला अशी प्रचिती आली, त्या दिवसापासून अजूनही आत्ताच्या क्षणापर्यंत मी वेगळ्याच मोडमध्ये आहे. म्हणजे एक वेगळी शांतता जी म्हणतो ना आपल्याला, इतकी शांत आणि इतकी शांत आणि प्रसन्न आहे मी अजूनही त्याच मोडमध्ये आहे. कदाचित त्याच्यामुळे काय झालंय की निगेटिव्हिटी कुठंच मला जाणवतच नाहीये. पूर्ण पॉझिटिव्ह मोडमध्येच आहे मी अजूनही. म्हणजे हा माझ्यासाठी खूप विलक्षणीय आनंद आहे. या मोडमध्ये मी कधीच नव्हते गेले आतापर्यंत. मला 2 मिनिटं असं वाटलं की अरे यार, आपण सारखं सारखं हे नको सांगायला, पण ऍक्च्युली मी अजूनही त्याच मोडमध्ये आहे, का माहित नाही. आणि जे रोज रात्री झोपायच्या आधी मी ते 21 दिवसांचं करते ना, इतकी अप्रतिम शांत झोप, आणि ते लिहिताना एक वेगळ्या एनर्जी मध्ये असते बरं का मी. मला असं वाटतं की त्या एनर्जीमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. ते लिहित असताना, ते म्हणून लिहित असताना. ते फक्त शरीर आणि हात लिहित असतं, पण आपण किंवा मी दुसऱ्याच एका ह्याच्यामध्ये असते. आणि मी जिथे वाचन किंवा माझे पूजा पाठ जिथे आहे, तो एकच असं ते आहे. आता मी दुसरीकडे बसले, पण त्या खोली व्यतिरिक्त किंवा त्या जागे व्यतिरिक्त मी कुठे बसत नाही. माझं रात्रीचं म्हणजे पूर्ण माझं जे काही रिलेटेड आहे अध्यात्माशी म्हणा किंवा आता आपल्या रेकीशी, माझं तिथे बसूनच असतं सगळं. त्याच्यामुळे काय खूप जास्त अजून शक्ती किंवा ऊर्जा मिळते. अप्रतिम असते, अप्रतिम. आता पण साईडचा आवाज, ते शेजारी बांधकाम आहे त्याचा आवाज इतका, पण रात्री आहे ना फक्त मी आणि मीच असतं. आणि ती एक जी आपण म्हणतो की अदृश्य शक्ती म्हणा, ती बरोबर असते. अप्रतिम अनुभव असतो. मी उलट तुम्हाला विचारणार, तुम्ही 7 चक्राचं शक्यतो रात्री म्हणजे सकाळी केलेलं कधी पण चांगलं, पण तरी सुद्धा जो रात्रीतून अनुभव येतो आणि ती जी शांतता असते, कोणीच नसतं, मी सुद्धा माझी नसते त्या टायमात, मी करत असते ते. छान, थँक्यू सो मच. येस, जेवढं आपण इझिली स्वीकारतो तेवढ्या एनर्जी आपल्याला छान जाणवतात. आणि तुम्ही जे म्हणताय ना की फक्त मी सोबत असते माझ्या आणि आपलं शरीर आपल्याला जाणवत नाही, एक विलक्षण आनंद, शांतता, तर याचा सगळ्याचा अनुभव मी घेतलेला आहे. प्रचंड सुंदर ते क्षण असतात, पण आपल्याला त्याच्यावर काम करावं लागतं, आपल्याला बसावं लागतं, मेडिटेशन करावं लागतं. त्यावेळेला तो आनंद आपल्याला नक्की मिळतो. आणि आपल्यामधलं लव, कंपॅशन हे नेक्स्ट लेव्हलला जातं. हे होतं. आणि एक जशी जशी पुढची दीक्षा होते ना, तसा माणूस खूप बदलतो. प्रचंड. येस. तर छान आहे. नीताताई बोला. एकच मिनिट हा. मला फक्त अजून एकच विचारायचंय. मी तुमचं मेसेज वाचते खरं व्यवस्थित. थोडंसं कन्फ्युजन म्हटलं तरी, आता आपला हा क्लास चालूच आहे सकाळचा. जे तुम्ही रात्रीचं टाकलेलं आहे ना 8:30चं, मग तो पण जॉईन करायचा का? मग ती फर्स्ट लेवल आहे का? हे बेसिक आहे का? असं काही आहे का? हेच जे सेशन सुरू आहे ना, ते आता रात्री आहे. जे वर्किंग आहेत ना, त्यांना जमत नाही या वेळेत. तर आपल्या बॅच रोटेशन मध्ये असतं. दुपारी 4ला एक असते, रात्री 9ला किंवा 8:30ला एक असते. दुपारी 2ला एक घेतली होती. असं रोटेशन मध्ये मी ह्या बॅचेस घेत असते. तर आता ह्या महिन्यामध्ये ही झाली सकाळच्या वेळेत. आता एक बॅच असणार आहे रात्री. ती झाल्यानंतर एक बॅच अजून तर नाही, पण घेतली तर घेऊ. पण अजून नाहीये पुढची बॅच हे केलेली मी. तर तुम्हाला जर रिपीट करायचं असेल, ह्या सगळ्या अनुभूती पुन्हा पुन्हा घ्याव्याशा वाटत असतील, आणि काय होतं, तुम्ही टच मध्ये राहिला ना, की या एनर्जी मध्ये राहतात, या फ्लो मध्ये राहतात. आता काही काही मेंबर्स असे आहेत आपल्या ग्रुप मधले, की कधी काळी त्यांनी एकदाच बॅच केलेली आहे. ना सेकंडला आले, ना पुढे घरी प्रॅक्टिस करत आहे, ना बॅच रिपीट करत आहे. ओके.
मी तर सगळ्यांसाठी ओपन ठेवलेला आहे. कुठलाही क्लास असला त्या ग्रुपमध्येच टाकते. फ्री बॅच तिथंच सगळं टाकते. पण नाही जॉईन करत. मग कधीतरी म्हणतात की आम्हाला रिझल्ट नाही. मग तुम्हाला ते इन्व्होक करावी लागते ती एनर्जी. त्याच्या टच मध्ये राहावं लागतं. तुम्ही कनेक्ट झालात पण ते सोडून दिलं मग त्याला काहीच अर्थ नसतो. है ना? सो तुमची जर आता फर्स्ट लेवल होते आहे तर आपण सेकंड लेवल लगेच सुरू करत आहोत. त्याच्या मागचं कारण हे आहे की सेकंड लेवल लगेच सुरू केली की तुमच्या एनर्जीज आता वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सेकंड लेवलची ज्या वेळेला एनर्जी घेतात, सिम्बॉल घेतात, तर प्रॅक्टिस तुमची होऊन जाते अखंड. जी सेल्फ हिलिंगची पहिल्या लेवल प्रमाणे प्रॅक्टिस आहे ती होऊन जाते. घरी जर तुम्ही म्हटलात ना की आम्ही काही वेळानंतर अजून अनुभव घेऊन मग सेकंडला येऊ, मग येणं नाही होत सेकंडला. आणि जो रिझल्ट पुढे आलेल्या लोकांना येतो ना तो येत नाही. मग तुम्ही विचार करता ते स्क्रीनशॉट आणि मेसेज पाहून, अरे यांना कसं काय एवढं होतंय, अरे यांना कसं काय एवढं होतंय, असं म्हणतात मग मागे राहिलेले लोक. पण जे पुढे गेलेले लोक आहे ना त्यांनी अजून हायर फ्रिक्वेन्सीला कनेक्ट केलेलं आहे. प्लस सेल्फ हिलिंग रोज घेत आहेत. त्या एनर्जीच्या टच मध्ये आहे. आता सेकंड आणि थर्ड लेवलचा ग्रुप इतका वेगळा आहे, इतकी प्रचंड वेगळी एनर्जी त्या व्हॉट्सअप ग्रुपची. एकमेकांना मदत करणं असेल, कुणासाठी हिलिंग आलं तर ग्रुप हिलिंग देणं असेल थर्ड पार्टीला, कोणीच ओळखीचं नसतं. कोणी जर समोरून अपील केलं तर त्यांना हिलिंग देणं असेल, अंडरस्टँडिंग असेल, त्यांना येणाऱ्या अनुभूती असेल, ह्या खूप नेक्स्ट लेवलला. ओके. सो तुम्हाला सुद्धा कोणाला अनुभूती घ्यायची असेल, अजून मुळासकट प्रॉब्लेम काढायचे असतील तर सेकंड लेवलला ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. उद्या मी शेड्यूल आणि सिलेबस सांगते तुम्हाला आपल्या ह्या सेशन मध्ये. ओके. डेली प्रॅक्टिस फर्स्ट लेवलची, सेकंड लेवलचा सिलेबस, शेड्यूल हे तुम्हाला उद्या सांगते. ओके. हा नीताताई बोला. तेच मला सांगायचं होतं. हॅपी मॉर्निंग मॅडम. हॅपी मॉर्निंग. हा, मध्ये माझी मामी गेली ना त्यामुळे मला ती दीक्षा घेता आली नाही. त्याच दिवशी सकाळच्या वेळेतच मला जायला लागलं. तर जसं तुम्ही मागे सांगितलं होतं की आपण जिथे जातो तिथली निगेटिव्हिटी आपण घेऊन येतो. तर तिकडे वातावरण खूप दुःखाचं होतं ना, म्हणजे गेली म्हटलं तर 2 दिवस खूपच हे वाटत होतं. म्हणजे आल्यानंतर एक तर म्हणजे थोडंसं पाय वगैरे पण सुजले होते एवढा वेळ तिथे बसून, तर खूप निगेटिव्हिटी वाटत होती. पण आज आता जे मेडिटेशन केलं इतकं समाधान वाटलं ना की त्याच्यासाठी शब्द पण नाहीत ऍक्च्युली. खूप छान वाटलं. हा, द्वारका मावशी बोल. अजून एक कुणाचा तरी माईक सुरू झाला याच्यात. अच्छा, हा बोला. मला विचारायचं होतं, तुम्ही जे अफर्मेशन लिहून दिलेले आहेत आजच्या याच्यात मेसेज मध्ये टाकले 21 ते 21 परिपूर्ण रोज लिहायचे की एक एक लिहायचे 21 वेळा? रोजचे 2 दिलेले आहेत. ओके. तुम्ही जर आज सुरुवात करत असाल तर तुम्ही पहिल्या दिवसाचं घ्यायचं आणि ते 21 वेळा लिहायचं. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवसाचे 2 दिले आहेत ते 21 वेळेला लिहायचं. असं तुम्हाला ते 21 दिवस पर्यंत करायचं. ओके. तर मराठीत पण पूर्ण दिलेले आहेत ते. थँक्यू. याच्या आधी पण दिले, पहिल्या दिवसापासून दिलेले, तुम्ही चेक केले नसते. डोक्यातच नाही आलं ते की 21 लिहायचे का. मी काल लिहिले तर पूर्ण 21 लिहिले, म्हणून म्हटलं आज क्लिअर करते. नाही नाही, डे 1चं जे अफर्मेशन आहे ते 21 वेळा आज, मग उद्या डे 2चं 21 वेळा असं करायचं. ओके. थँक्यू. येस. चलो थांबूया मग. बरं, नोट्स सगळ्यांनी वाचा, नोट्सच्या प्रिंटआउट काढा आणि उद्या बहुतेक आपला शेवटचा सेशन असणार आहे रेकी लेवल 1चा. जरी आपला हा सेशन शेवटचा असणार आहे पण तुमच्या आयुष्याची ही नवीन सुरुवात आहे. येते लक्षात? आलं लक्षात? जरी सेशन शेवटचं आहे पण तुमच्या आयुष्याची सुरुवात ही नवीन आहे. तर जरूर उद्याच्या सेशन मध्ये या, नोट्स वाचून या, नोट्सच्या प्रिंट काढून घ्या. तुम्हाला कुठलेही काहीही प्रश्न असतील तर तुमचे सगळे प्रश्न होईपर्यंत उद्याचा क्लास होईल. की सेकंड लेवल म्हणजे तुम्हाला असेल की माझ्या घरात हा प्रॉब्लेम आहे, माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे, मग हा सॉल्व्ह होईल का, हे तुम्ही इथे डिस्कस करू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकतात. ओके.
येस, मला वाटतं आता परत हँड रेज झालाय कुणाचा. विजयाताई बोला. हॅपी मॉर्निंग मॅम. हॅपी मॉर्निंग. आज म्हणजे माझ्या मुलाचा आज 12वीचा फिजिक्सचा पेपर आहे, तर मी त्याला म्हणजे कसं हील करू शकते? म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्यायचे आहेत. अन्न, पाणी चार्ज करून द्यायचं आहे. युट्यूबला आपलं एक्झाम कॉन्फिडन्स मेडिटेशन आहे. 2 मेडिटेशन आहे वेगवेगळे एक्झामचे. तर ते त्यांना ऐकवा. अन्न, पाणी चार्ज करून द्या. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. असे हात करा. बसा एका जागेवर स्वतः. असे हात करा. डोळे बंद करा आणि म्हणा की त्याचा जो पेपर आहे, त्या पेपरमध्ये जे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाचं अचूक उत्तर त्याला सहजतेने आठवत आहे. म्हणजे आठवलेलं आहे आणि त्याने लिहून आलेला तो आहे. त्याची उत्तरपत्रिका आणि त्याचं पेन हे त्याला सपोर्ट करत आहेत. त्याचा मेंदू हा सहजतेने सगळे उत्तर आठवत आहे आणि तो लिहू शकत आहे. त्याच्या पेनाचं त्याच्यावर आणि त्याचं त्याच्या पेनावर प्रेम आहे. त्या रूमचं त्याच्यावर आणि त्याचं त्या रूमवर प्रेम आहे. तर ही प्रेमाची एनर्जी जी आहे, सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू, ही खूप काही देऊन जाते. अजूनही जर कोणी प्रयोग केलेला नसेल, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, हा प्रयोग जर केलेला नसेल तर करा. ओके, तुम्हाला ती एनर्जी चालवेल. थँक्यू मॅम. ज्योतिताई कांबळे बोला. नाही काय ज्योतिताई खरे, खूप दिवसांनी. आहे का नेटवर्क? येस, हॅपी मॉर्निंग. आहे का नेटवर्क? येस. हॅलो. आवाज, हा बोला बोला. आवाज ब्रेक होतोय तुमचा. मला खूप थँक्यू सो मच. त्या हिलिंग खूप गरज होती. त्याचं कर्मा मेडिटेशन तर आहेच, करतेच मी, पण कधी कधी मध्ये मध्ये थोडंसं डाऊन झाली, पण आज असं चान्स भेटलं की परत कनेक्ट होता आलं. बरेचसे अनुभव आले बसली तेव्हा मेडिटेशनला. अच्छा मिळाले, होईल ते काम सगळी त्रास देतो तुम्हाला हे, पण त्याच मायेने प्रेमाने अगदी तितकं समजवतात. त्यामुळे खूप 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 थँक्यू. थँक्यू. खूप थँक्यू. खूप त्रास देतो तुम्हाला, तुम्ही सांभाळून घेता आम्हा सर्वांना. सुद्धा आहे. ज्योतिताई आवाज खूप ब्रेक होतोय. माइंड, मला खूप नेटवर्क इश्यू ना. हा, आवाज खूप ब्रेक होतोय. हँड रेज केलाय तुम्ही. अनु कोण आहेत बोला. नमस्कार, माझं अनघा नाव आहे. काल आपल्या फोनवरती बोलणं झालं होतं. मी आज फारच उशिरा जॉईन झालं. मला वाटायचं की रात्रीच असतं सेशन 8:30ला. तर मी शेवटी बॅच सुरू होणार आहे आणि या बॅचचा आता शेवटचा दिवस आहे. सॉरी, या बॅचचा आता शेवटचा दिवस आहे उद्याचा, आणि रात्रीचे आहे ते आज पहिला दिवस आहे. ओके, तर मी आज रात्रीपासून स्टार्ट करू शकते का? 8:30ला आहे. रात्री 8:30ला असते ना? हो हो हो. हो, मग धन्यवाद. मला कारण खूप वाईट वाटत अरे आपलं चुकलं का, पण जे काही मी तो एंडिंगचा पण पार्ट ऐकला आणि फॉलो केला, मला खूप बरं वाटलं. ऍक्च्युली मी फ्रँकली स्पीकिंग अक्षरशः झोपून गेले. पूर्ण गाढ झोप लागली मला इतकं असं ते मेडिटेशन करताना चक्राचं, आणि पटकन उठले एकदम, अरे सुरू अजून आहे म्हणून. त्यामुळे मग मी सगळं म्हणजे माझी पाठ आणि जे दुखणं होतं ना
ते मला बरंच कमी वाटतंय ऑलरेडी. म्हणजे हार्डली 15-20 मिनिट्स मला बहुतेक पॉवर नॅप झाली असेल माझी मग नंतर. पण ते पटकन 15 पण नाही असेल 5-10 मिनिटं असेल कदाचित. पण खूप छान वाटतंय. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड अँड थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू अँड हॅपी मॉर्निंग टू यू एज वेल. थँक्यू. येस. विजयाताई, तुम्हाला बोलायचंय काही? तुमचा हँड रेज आहे. चुकून झालं मॅम, सॉरी. ज्यांचं बोलून झालंय ते हँड डाऊन करू शकतात. ओके. क्षीरसागर ताई, तुम्हाला बोलायचंय का? तुमचा हँड रेज आहे. हॅलो. येस, बोला. हा, हॅपी मॉर्निंग मॅडम. हॅपी मॉर्निंग. ते मी जे मेडिटेशन करते ना, ते माझं 6 दिवसाचं झालेलं आहे कंप्लीट. मग ते पुढे कंटिन्यू करत आहे. पण मला म्हणजे मी त्यांना आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलीला घरी माहेरी जे प्रॉब्लेम्स चालू आहेत त्यांना जमत नाही हे करायला, तर ती मी हे करतेय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन, तर त्यांना पण फरक जाणवायला लागलाय. म्हणजे जाणवतोच आहे. पण फक्त मला एवढंच म्हणायचं की माझी स्वतःच जे आहे ना, ती थोडीशी एक 10% म्हणायला, म्हणजे 100 पैकी 10% ना थोडीशी चिडचिड होती. म्हणजे 1-2-3% तर होतीच. आपण माणूस आहोत. ओके. येस. एंजलिक नंबर 1212 हा एक खूप छान एंजलिक नंबर आहे. एंजलिक नंबरचे अर्थ तुम्हाला एंजलच्या पोस्टमध्ये कळतील. आणि ज्योतिताई खरे आपल्या जिज्ञासा गुरुकुलम परिवाराच्या एक जुन्या सदस्य आहेत. त्यांनी तुमच्यासाठी स्क्रीनवर मेसेज लिहिलेले आहे. त्यांच्याकडे नेटवर्क नाहीये. आणि मी जे क्रिस्टलच्या क्लासमध्ये त्यांची आठवण केली होती बघा, तुम्ही नव्हतात वाटतं ज्योती, तुमची आठवण केली होती. त्या ह्या आहेत की यांनी सगळ्यात जास्त रेकी शक्तीवर प्रयोग केले, म्हणजे ती वापरली. ती जी कला आहे ना, ती जी शक्ती मिळाली ती त्यांनी वापरली त्यांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी. तो त्यांचे अनुभव भरपूर आहेत म्हणून त्यांनी तुम्हाला एक मेसेज तिथे दिलेला आहे. आणि सुवर्णाताई, तुम्ही ना पुन्हा पुन्हा फोकस करत आहात. ओके. तर आपण माणूस आहोत. आपण काहीतरी नवीन शिकतोय आणि कुठलीही गोष्ट शिकल्यानंतर परफेक्ट होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो, है ना? सो मी तुम्हाला आधीच क्लिअर केलेलं होतं. तुमचा माईक बंद करा प्लीज तुम्ही. आवाज एक मिनिट. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की रेकी लेवल 1 ची ऊर्जा ही एक मिनिट मी तुम्हाला मध्येच सोडते. थोडंसं ज्योती बोलते, माफ करा मला सगळ्यांनी. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे. माझा मोबाईल स्विच ऑफ होईल, मी आपोआप लेफ्ट होईल. काही महत्वाचं अजून सांगायचं राहिलंय का? कारण का ऑलमोस्ट आता ऑफ होणार आहे माझा मोबाईल. नाही, महत्वाचं नाही, हेच सांगते की सुवर्णताईंचं म्हणणं आहे की मला 10%च फरक वाटतोय. तर रेकी लेवल 1 ची ऊर्जा ही 10% आहे. 2 ची 50%, 3 ची 100%. जोड दिली जाते. हॅलो मॅडम, एक मिनिट. हॅलो. बोला. हा मॅडम, 10% नाही असं नाही म्हटलं मी. मला पूर्ण पॉझिटिव्ह झालेली आहे मी. फक्त 1-2% माझी जी चिडचिड आहे ना, हा, मग तेच म्हणते ना तुम्हाला. ऐका, आता तुमचं बंद करा तुम्ही आणि मी काय सांगते तुम्ही समजून घ्या की एवढी ऊर्जा 10%च असून जर इतका रिझल्ट आहे आपल्याला, ओके, तर त्याच्यात समाधान व्यक्त करा. जे 10% शिल्लक आहे ना, अजून किती 7-8 दिवस तर झाले आपल्या सेशनला, है ना? अजून तर सेल्फ हिलिंग पण आपण घेतली नाही, आपली दीक्षा झालीये. पण डेली सेल्फ हिलिंग काय असतं हे अजून आपण केलेलं नाहीये, है ना? शेवटी आपण माणूस आहोत. जन्मानुजन्माचं आपल्या सोबत आहे, आपल्या आत्म्यासोबत आहे. तर पूर्णपणे आपले प्रॉब्लेम मुळासकट निघण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. ती आध्यात्मिक प्रगती आपली करण्यासाठी, है ना? सो जे आहे त्याच्यात समाधान माना, जे आहे त्याचा स्वीकार करा. डेली प्रॅक्टिस करत राहा. सगळे तुमच्या प्रश्न, समस्या सुटतील. ओके. येस. चल, बोला अर्चनाताई. मॅम, मला एक विचारायचं होतं की युट्यूबला जे तुम्ही आपले व्हिडिओ वगैरे सेंड करता नाही का,
मॉर्निंग मेडिटेशन वगैरे, तर ते जरा थोडं डाउनलोडचं ऑप्शन ओपन केला तर बरं होईल नाही का? कारण दररोज काय होतं की नेट खूप जातं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मुलांना जे अभ्यासासाठी लागतं तर ते कमी पडतं नाही का? ते आपलं ऍप आहे, ऍप इन्स्टॉल करा. आपल्या ऍप मध्ये ते आहे आणि तुम्हाला ऍडव्हर्टाईज पण येतात का त्याच्यात? हो, येतात. हा, तर युट्यूबला काय होतं, ऍड येतात ना. सो आपलं जे ऍपची लिंक मी दिलेली आहे, ते ऍप जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर त्या ऍपवर तुम्हाला हे सिलेबस मिळेल. मॅडम, तुम्ही हॅलो? जेव्हा सेकंड लेवल क्रॉस करून थर्ड लेवल करता तेव्हा खूप सारे असे कोर्स आहेत जे मॅम तुम्हाला बोनस म्हणून देते. येस, आणि ते संपूर्ण युनिव्हर्स एंजलशी कनेक्ट असतात. नक्कीच तुम्ही सेकंड लेवल करा, हिलिंग करा. त्यामुळे स्वतःला आणि फॅमिलीला स्ट्रॉंग प्रोटेक्शन आपल्याला देता येते. येस, व्हेरी गुड, राईट. ज्योती, त्यांना खरं बोलायचं असतं पण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे. हा, मॅम, अर्चना, कोणतं ऍप आहे ते? लिंक मी बऱ्याचदा ग्रुपमध्ये दिलेली होती की हे ऍप इन्स्टॉल करा, जिज्ञासा गुरुकुलम.com. आता मी परत वाटल्यास लिंक टाकते तुम्हाला. ठीक आहे. ओके. तर ते जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर आपल्या ह्या सगळ्या रेकॉर्डिंग पण तुम्हाला तिथे मिळतील आणि इथून पुढे रेकी लेवल 2च्या रेकॉर्डिंग युट्यूबला नाही येणार, त्या आपल्या ऍपला येतील. ओके. थँक्यू मॅम. ओके. येस मॅम, ती जी लिंक आहे ना ऍपची, ती तुम्ही ह्याच्यात टाकू शकाल का तुमच्या अबाउट मी सेक्शन मध्येच? म्हणजे ती केव्हाही आपल्याला मिळेल ना. जस्ट सजेशन, म्हणजे बघता येईल. नाही ऑलरेडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला बाकी रेकॉर्डिंगच्या लिंक असतात. ऍपची लिंक मी तिथे ऍड करते. ओके. हा हा, कारण नाही तर मेसेजेस मध्ये स्किप होऊन जाऊ शकतात ना मॅम, म्हणून सजेस्ट केलं. ठीक आहे, थँक्यू. चलो थांबूया. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. इतका वेळ मला ऐकून घेतलं, ही संधी मला दिली त्याबद्दल लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य अगदी प्रत्येक क्षण तुम्हाला प्रदान करू ही रेकी चरणी प्रार्थना करते आणि आजचं सेशन इथेच थांबवते. थँक्यू सो मच. बाय बाय. आय लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.